सो काय करतोय आपण, एक न्यू टॉपिक आपण बघणार, तो म्हणजेच कोणता, तर क्युबरनेटीजमध्ये हेल्म चार्ट. आतापर्यंत जे काही टॉपिक्स बघितले एकदा थोडंसं रिकॉल करून घ्या. आपल्याकडे आपली रेपॉझिटरी अवेलेबल आहे, त्यामध्ये बघू की कोणते कोणते टॉपिक्स आपण ऑलरेडी बघितले. तर इकडे या आणि इथे बघा की आपले ऑब्जेक्ट्स पूर्ण बघून झालेत का. काय काय बघितलं आहे आपण ॲक्च्युली. आर्किटेक्चर पूर्ण झालेलं आहे. देन त्यानंतर सर्व्हिसेस, नेमस्पेस, रिप्लिकेशन कंट्रोलर कसं बघायचं, रिप्लिका सेट कसं असते. तर ह्या टर्म्स आपण आता यूज करत नाही, आपण डायरेक्टली डिप्लॉयमेंट यूज करतो. डिप्लॉयमेंटचं काम असते रिप्लिका सेटला क्रिएट करणे, आणि रिप्लिका सेटचं काम काय असते, पॉड्स क्रिएट करणे. करेक्ट. देन आपण सेपरेट सर्व्हिस कशी यूज करायची ते पण बघितलेलं आहे. डिमन सेट आपण बघितलंय. डिमन सेटचं काम असते प्रत्येक नोडवर एक पॉड क्रिएट करणे. बरोबर आहे का, बोलत चला माझ्यासोबत. देन आपण येस सर. यूज केलाय स्टेटफुल सेट. तर स्टेटफुल सेट मोस्टली अशा पॉडसाठी यूज केलं जाते जिथे त्यांचा डेटा वगैरे आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे, बॅकअपमध्ये ठेवायचा आहे. त्यावेळेस आपल्याला स्टेटफुल सेट हा पॉड हा जो ऑब्जेक्ट आहे यूज करायला लागतो. देन कॉन्फिग मॅप कशासाठी यूज केलं जाते, तर कॉन्फिग मॅप यूज केलं जाते टू पास व्हेरिएबल एन्व्हायरमेंट फाइल्स. ओके. देन सिक्रेट्स आपण बघितलं तर एन्व्हायरमेंट्स वगैरे जे काही आपण पास करतो, बट पासवर्ड वगैरे पास करायचं असेल आणि ते पण इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये, तर ते पास करतो आपण युजिंग सिक्रेट्स. इन्क्रिप्ट कशाने करून बघितलेलं होतं, तर इन्क्रिप्ट आपण बघितलं आहे कशाने, युजिंग base64 ने. क्लिअर. नेक्स्ट इंग्रेस बघितलंय. इंटरनल आपण काय करतोय, राउटिंग करतोय. इंग्रेसचा एक सिंगल आय पी असेल, त्या इंग्रेसच्या सिंगल आय पी वरून आपण काय करतोय, मल्टिपल डोमेन्सला हिट करून बघतोय. आणि ते जाणार कशा पद्धतीने रिक्वेस्ट, तर आपण डायग्रामॅटिकली त्याला बघितलेलं आहे, आठवत असेल तुम्हाला. करेक्ट ना. येस. या पद्धतीने आपली रिक्वेस्ट जाणार. डोमेन देन इंग्रेस रूल. इंग्रेसमधून इंग्रेस रूल्स आपण लिहितोय. देन त्यानंतर कंट्रोलर आपला तो काय करेल, हा इथे जो काही डोमेन आपण हिट करतोय तो या आय पी वर जाणार, आणि या आय पी वर कोण राहणार, दोन सर्व्हिसेस अटॅच आहे बॅकएंडमध्ये, आणि ह्या दोन्ही सर्व्हिसेसला त्यांचे त्यांचे अप्लिकेशन्स अटॅच आहेत. इंग्रेस आपलं या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. देन आपण बघितलं आहे व्हॉल्यूम्स, पर्सिस्टंट व्हॉल्यूम कशा पद्धतीने यूज होईल. देन क्युबरनेटीज सिक्युरिटीज आपण बघितलं आहे. रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल लिस्ट कसं क्लिअर केलं जातं, की एखादा पर्सन आहे, डेटाबेस इंजिनियर आहे, तर तो क्लस्टरमध्ये डेटाबेस नेमस्पेसवरच काम करू शकला पाहिजे, हे आपण स्पेसिफिक केलेलं आहे. त्यासाठी आपण काय केलं, रोल्स काय क्रिएट केलं आपण, रोल्स अँड रोल बाइंडिंग. नाव एच पी ए हे तुम्ही लिहा, हे तुम्हाला ऑटो स्केलिंगचं होमवर्क असेल. ठीक आहे. होरिझोंटल पॉड ऑटो स्केलिंग हे तुम्ही करून बघणार, तुमच्यासाठी होमवर्क आहे. आणि हेल्म चार्ट आता आपण बघतोय. तर आता ॲक्च्युली हेल्म चार्ट काय आहे, तर सिम्पल तुम्हाला माहिती असेल पॅकेज मॅनेजमेंट. पॅकेज मॅनेजमेंट माहिती आहे. पॅकेज मॅनेजमेंट काय असते सांगा बरं जरा. लिनक्समध्ये पॅकेज मॅनेजमेंट बघितलंय तुम्ही, येस काय सर. असते पॅकेज वगैरे, बोला. कुठले पण सर्व्हिस वगैरे यूज करण्यासाठी आपण त्याचे पॅकेज इन्स्टॉल करतो, तर त्याची पॅकेज असते. फॉर एक्झाम्पल जसं NPM एक पॅकेज मॅनेजर, APT एक पॅकेज मॅनेजर. तर येस. तर कुबरनेटीजमध्ये आता आपल्याला करायचं काय आहे, आपण आतापर्यंत जे पण बघितलं आहे, आतापर्यंत आपण हे जे काही बघितलं आहे हे सेपरेट सेपरेट बघितलेलं आहे, आणि या सर्वांची गरज पडती कुबरनेटीजमध्ये. तर
कुबरनेटिस मध्ये आता हे प्रत्येक टर्म सेपरेटली अप्लाय करणे मुश्किल आहे. प्रत्येक टर्म एखादी फाईल आपण आठवणीने करू शकतो किंवा एखादी फाईलला आपण विसरू पण शकतो. तर आता यामध्ये सोल्युशन काय? यामध्ये सोल्युशन असं आहे की आपण काय करणार, ह्या सगळ्या फाईल्स एका पॅकेजमध्ये लिहिणार. ठीक आहे. एका काय करता, एका फोल्डरमध्ये, एका डायरेक्टरीमध्ये ठेवणार आणि त्या डायरेक्टरीला डायरेक्ट इन्स्टॉल करणार. अंडरस्टूड? तर त्या अख्ख्या डायरेक्टरीमध्ये काय असेल, तर आपल्या पूर्ण फाईल्स असणार आणि ह्या पूर्ण फाईल्स वन बाय वन एक्झिक्यूट होणार. सो हा जो कन्सेप्ट इथे आपण यूज करणार आता, याला म्हटलं जाते पॅकेज मॅनेजमेंट कन्सेप्ट. आणि पॅकेज मॅनेजमेंट मीन्स व्हॉट, तर इथे येतं हेल्म चार्टचा यूज. So Helm chart, what is a Helm chart? Helm chart is nothing but a package that contains all the necessary resources to deploy an application to the Kubernetes cluster. सिंगल लाईन मध्ये तुम्हाला इथे समजेल. मी आता जसं सांगितलं की इथे जे काही आपण फाईल्स क्रिएट करतोय, ह्या सगळ्या फाईल्स आपण एका डायरेक्टरीमध्ये लिहिणार आणि त्या डायरेक्टरीला आपण बोलणार पॅकेज. बट येस, ऍक्च्युअल टर्म इज हेल्म चार्ट. अंडरस्टूड? त्याला काय म्हणणार आपण, एक हेल्म चार्ट म्हणणार. आणि हेल्म चार्ट आहे काय, तर हेल्म चार्ट इज अ पॅकेज. सी, इट्स अ पॅकेज ऑफ ऑल द थिंग्स यू हॅव सीन हिअर. अंडरस्टूड? सो दॅट कंटेन्स ऑल द नेसेसरी रिसोर्सेस टू डिप्लॉय अन ॲप्लिकेशन टू द कुबरनेटिस क्लस्टर. हे क्लिअर झालं का? सांगा काय हो सर. असते यामध्ये. दिस इन्क्लूड्स YAML configuration files for deployment, service, secrets, config map that define the desired state of your application. क्लियर आहे? ओके. सो या येस सर. पद्धतीने आपल्याला हेल्म चार्ट यूज करायचा आहे. तर हेल्म चार्ट आहे काय, तर क्युबरनेटिस मध्ये अगेन एक कमांड लाईन टूल म्हणजेच हेल्म, HELM. ओके. तर हा जो आहे, हा हेल्म आहे जो आपल्याला यूज करायचा आहे टू वर्क ऑन पॅकेजेस. जसं रेड हॅट किंवा डेबियन मध्ये आपण यम यूज करतो, तसंच आता इथे आपल्याला यूज करायचं आहे हेल्म. हेल्म हा आहे एक CLI जो की आपल्याला इथले कुबरनेटिस मध्ये पॅकेजेसवर काम करायला यूज करायचं. Understood? So simply Helm chart in Kubernetes, you just need to search it out and check different definitions. Here the Helm chart is a set of YAML manifest. हा, मी तुम्हाला बोललो आहे की इथे काय यूज केलं जातं, वर्ड मॅनिफेस्ट. YAML कॉन्फिगरेशन फाईल्सला मॅनिफेस्ट म्हटलं जाते. तर ते विसरायचं नाही आणि इथे कन्फ्यूज व्हायचं नाही की व्हॉट इज दिस मॅनिफेस्ट. अँड टेम्पलेट दॅट डिस्क्राईब द कुबरनेटिस रिसोर्सेस. सेम सगळीकडे तुम्हाला या टाईपनेच डेफिनेशन्स मिळतील. व्हॉट इज हेल्म चार्ट? इट्स अ पिटी इझी टू क्रिएट अ हेल्म चार्ट. तर इथे काय म्हणतोय तो, फर्स्ट यू नीड टू हॅव अ हेल्म इन्स्टॉल. येस, ऑफकोर्स हेल्म कमांड लाईन टूल असायलाच पाहिजे, त्याशिवाय तो वर्क करणार नाही. तर हा आहे आपला ऑफिशियल पेज हेल्म चार्टसाठी. सिम्पली डॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. डॉक्समध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशनवाला टॉपिक दिसेल, इन्स्टॉलिंग हेल्म. क्विक स्टार्ट पण करता येईल, की स्टार इन्स्टॉलिंग हेल्म चीट शीट पण दिली आहे पूर्ण. तुम्हाला मिळेल इथे कमांड्स. यूज कसं करायचं आहे, तर या साईडला लेफ्ट हँड साईडला तुम्हाला पूर्ण त्याचे डॉक्युमेंटेशन यूज करता येईल. तर फर्स्ट थिंग इज लाईक इन्स्टॉलिंग हेल्म चार्ट. तर इथे बघा तुम्हाला हे 2-3 कमांड्स दिलेले आहे ज्यांचा यूज करून हेल्म चार्ट इन्स्टॉल करायला लागेल. फॉर उबंतू from the binary release, yes, just you have to use these 3 commands. हा पॅकेज इन्स्टॉल करायचा आणि देन त्याला मूव्ह करायचं कुठे, /bin/helm मध्ये. then simply you can now then you can be able to use your helm
command. So just do it. Minikube, copy. Oh, oh, oh. Split screen. Okay. Simple SSH hyphen id underscore RSA and then ubuntu @address. I hope तुम्हाला हेल्म चार्ट काय आहे हे ऍक्च्युली समजलेलं आहे. से ओके. सो आलोय आपण इथे. आपण आपल्या रेपॉझिटरी मध्ये जाऊ. sudo -i cd batch 15 इथे केटेस cool. Now what we need to do, install helm. सर्वात आधी हेल्म आपल्याकडे आवश्यक असायला पाहिजे. तर अनपॅक डिझायर्ड वर्जन, जो वर्जन घ्यायचा आहे तो आधी इथून वर्जन घेऊन टाका. तर इकडे वर्जन दिसत आहेत तुम्हाला. तुम्हाला जो वर्जन हवा आहे तो तुम्ही इथून कॉपी करा अँड देन इन्स्टॉल करा. डाउनलोड हेल्म, द कॉमन प्लॅटफॉर्म बायनरी आर हिअर. सो सिम्पली लिनक्ससाठी पाहिजे मला चेकसम. राईट क्लिक, कॉपी लिंक URL केलाय मी. वापस क्लाउड शेल आणि देन सिम्पली काय करतो आपण, wget पेस्ट perfect install ls. Here is the helm. Now what we need to do, काय करतो आपण या पॅकेजचं सांगा जरा. अनझिप करणार की टार करणार. xzf and then helm ls. हा दिसतोय लिनक्स. ठीक आहे. ls काय आहे त्यामध्ये, तर लिनक्समध्ये असेल तुमच्याकडे हेल्म दिसतीये कमांड. तर आपण सिम्पली काय करणार आता, याला या कमांडला आपल्याला यूज करायचं आहे. तर ह्या कमांडला यूज कसं करणार, एक्झिक्युटेबल कमांड आहे ही. तर एक्झिक्युटेबल कमांडला आपल्याला पाथ द्यावा लागेल. कुठे जाते ही ॲक्च्युली कमांड्स कुठे असतात माहिती आहे का तुम्हाला, 19 डायरेक्टरीज मध्ये बिन मध्ये असतात. तर सिम्पली मूव इट mv/linux /linux आणि हेल्प मधनं आपल्याला कुठे पाठवायची आहे, /binच्या आतमध्ये पाठवावी लागेल. याने इथे तुम्हाला दिलेलं आहे तर तेच यूज करायचं. mvc हिअर हेल्म या लोकेशन मधून तुम्हाला पाठवायचं या लोकेशनवर. बट येस, कधी कधी काय होतं, या USR लोकलमध्ये काम करत नाही ती. हा युजर प्रोफाईल मधली असती. तर डायरेक्टली बिन / मध्ये टाकून द्यायचं. आणि मी तेच करतोय कारण तिथे इझी जाईल काम करायला आणि वर्क पण होऊन जाईल. कोणतं नाव पाहिजे, हेल्मच नाव पाहिजे मला. और HM पण टाकलं तरी चालेल. मी कुठल्याही नावाने रिनेम सुद्धा करू शकतो त्याला, HELM. ठीक आहे. तर
moved it, now done. Simply HELM यूज करा, -version यूज करा, चेक इट आउट. ओके, हेल्म कमांड काम केलेलं आहे, फक्त वर्जन फ्लॅग घेतला नाहीये त्यांनी, हायफन. ओके, म्हणजे हायफन अवेलेबल इथे नाहीये, सिंपल वर्जन. तर नाव यू कॅन सी हिअर हेल्मचा इन्स्टॉलेशन झालेला आहे. आणि काय केलं आहे आपण, फक्त पॅकेजला अनझिप करून कमांडला मूव्ह केलं आहे, दॅट्स इट. एक्स्ट्रा काय करायची गरज नाही. कळलं इथपर्यंत? कोणाला काही इश्यू? आता काय असते, हेल्म चार्ट एकतर आपण स्वतःचा क्रिएट करू शकतो, बट मार्केटमध्ये असे हेल्म चार्ट भरपूर क्रिएटेड आहे, ज्यांनी काय केलं आहे, एखाद्या ॲप्लिकेशनसाठी किंवा त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीचे हेल्म चार्ट्स बनवून ठेवलेले आहेत, जे की आपण मार्केटमधून डायरेक्टली यूज करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो, वर्क करायला सुरू करू शकतो. तर बिटनामी सारख्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे, हेल्म चार्ट्स, we can go with examples. Or simply Helm chart package. ओके, तर इथे भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात, जसं की बिटनामी वगैरे तुम्हाला माहिती असेल, हेल्मचार्ट पॅकेजेस वगैरे इन्स्टॉल करतात. तर आपल्याला फक्त ते चेक करायचं आहे, हेल्मचार्ट बिटनामी वगैरे. येस आहे. तर काय असते, ह्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तर ह्या मोठ्या मोठ्या कंपनीज काय करतात, भरपूर साऱ्या पद्धतीचे हेल्म चार्ट क्रिएट करून ठेवतात ऑलरेडी. असं नाही आहे की बिटनामी एकच आहे, मला ती आठवती म्हणून मी त्याचं नाव घेतलंय. बट इथे यू कॅन सी डॉकर हब पण दिसेल, इथे आर्टिफॅक्ट हब पण दिसेल. आणखी भरपूर सारे कंपनीज आहेत ज्या हेल्म चार्ट्सवर वर्क करून त्यांना सेव्ह करून ठेवतात. Bitnami library for Kubernetes using Kubernetes Helm. ओके, तर इथे बघा, इथे काही कमांड्स दिलेल्या आहेत. तर ही जे आपल्याला रिपॉझिटरी यूज करायची असेल, यातले काही चार्ट्स यूज करायचे असेल, तर सिम्पली कमांड्स यूज करायचे आहे, हेल्म रेपो ॲड. इथे त्यांनी कमांड्स दिलेले आहेत, ह्या कमांड्स तुम्ही चेक करा. ह्या कमांड्स आपल्याला काय करायच्या, यूज करावे लागतील. सो हेल्म रेपो ॲड बिटनामी, अँड देन बिटनामीच्या रेपॉझिटरीचा URL. तर या कमांड्स आहेत जे तुम्हाला यूज करायचे आहेत. त्या हेल्म आपला ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे आणि दीज आर नथिंग बट अ कमांड्स. सो सिम्पली चेक इट आउट, कशा पद्धतीने काम होते ॲक्च्युली. एंटर, हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली दिसतीये. तर HELM हेल्म रेपो लिस्ट कमांड पण आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता. तर बघा, एकच आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला हेल्म रिपॉझिटरी अवेलेबल आहे, ती म्हणजेच बिटनामी आपण इन्स्टॉल केलं आहे. नेक्स्ट, या बिटनामी मधून जर आपल्याला काही चेक करायचं असेल, त्याच्यासाठी काय यूज होते, सर्च इकडे दिलेलं आहे त्यांनी. येस, सर्च. ओके, सर्च रेपॉझिटरी पण कमांड पण आपण यूज करू शकतो. चेक इट आउट. हां, तर सर्च केल्यानंतर आता बघा, या रेपॉझिटरीमध्ये किती आणि कोणते कोणते हेल्म चार्ट्स क्रिएटेड आहेत ते आपण इथे बघू शकतो. आणि देन ॲज पर द रिक्वायरमेंट, जर तुमची रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला यापैकी एक आहे आवश्यक आहे, जसं की इथे अपाचे दिसत आहे, तुम्हाला आवश्यक आहे की अपाचे तुम्ही यूज करा,
तर इथे सिम्पली आपल्याला या अपाचेला या रेपॉझिटरी मधून इन्स्टॉल करायचं आहे. दॅट्स इट. बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही. आर्गो सीडी दिसतोय, कसेंड्रा अँड ऑल अदर थिंग्स यू कॅन सी हिअर. भरपूर सारे पॅकेजेस याच्याकडे अवेलेबल आहेत. सो ॲक्च्युली रेपॉझिटरीमध्ये पॅकेजेस तुम्ही या पद्धतीने बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट इथे फ्लक्स वगैरे दिसतात, सगळ्या गोष्टी आहेत. ग्राफाना, लोकी, एच प्रॉक्सी, हार्बर, खूप साऱ्या गोष्टी दिसेल इथे. तर हे MariaDB पण दिसेल. तर आता इथनं जर आपल्याला एखाद्याचा इन्स्टॉल करायचं असेल तर सिंपल कमांड यूज करणार आपण, helm install. क्लिअर. तर कसं करतात ते चेक करू आपण. कमांड असेल helm install. कुठून काय करायचं इन्स्टॉल. आता जर तुम्हाला सिंपल मध्ये एखादं टॉमकॅट इन्स्टॉल करायचं आहे, बट कुठून करायचं आहे तर बिटनामी मधून करायचं आहे. करेक्ट. तर हा पाथ इथे कॉपी करायचा. हा चार्ट आपण बनवलेला नाही आहे, हे आपण रेडीमेड चार्ट घेतोय जे की बिटनामीने बनवलेले आहे. टॉमकॅट अँड देन आपला जो कॉपी आपण पाथ केलाय तो पाथ इथे देऊन द्यायचा आणि देन सिम्पली कमांडला एक्झिक्यूट करायचं. हा काय करेल, यामध्ये असलेले सगळ्या व्हॅल्यूज अप्लाय करेल. नो रूट टू होस्ट काय म्हणतोय हा. अच्छा, मिनी क्यूब आपलं ऍक्टिव्ह नाही आहे. सो मिनी क्यूब क्लस्टर मिळत नाही आहे त्याला मिनी क्यूबचं. सिम्पली मिनी क्यूब स्टार्ट हायफन फोर्स. मिनी क्यूबला स्टार्ट होऊ देऊ आणि देन अगेन स्टार्ट करून बघू कमांड. व्हेरी गुड. डॉक्टर PS. परफेक्ट. मिनी क्यूब इज नाउ वर्किंग. सो जी कमांड आपण यूज केली आहे helm install tomcat bitnami. सो नाउ डू इट. आता हा वर्क करेल. सी काम केलंय. Something like login, following credentials, user this, and you can see here workload is now working. वॉर्निंग दिलेली आहे. वॉर्निंग्स आहे, असं काही एरर मेसेज वगैरे काही दिलेला नाही आहे. ओके. सो ls अच्छा, आपल्याला काय बघावं लागेल आहे kubectl get pods. बघा इथे सर्वात खाली इथे दिसेल तुम्हाला हा टॉमकॅटचा पॉड क्रिएट झालेला दिसतोय. सी 38 seconds ago and you can see tomcat pod is now running. तर या पद्धतीने काय होईल, तुम्ही करू शकता तुमच्या पॅकेज बाय डिफॉल्ट जे पॅकेजेस अवेलेबल आहेत त्यांचा यूज. आणि जर तुम्ही ही रिपॉझिटरी इन्स्टॉल केली नाहीये, जसं की हेल्मच्या आपण इथं आता ही रिपॉझिटरी यूज करतोय, कोणत्या कमांड थ्रू यूज करतोय, युझिंग दिस कमांड. करेक्ट. हां, हेल्म इन्स्टॉल माय रिलीज पण यूज करू शकता इन्स्टॉल करण्यासाठी. सॉरी, हे तर नाव आहे, तुम्ही जे नाव देणार त्या नावाने तिथे तो ॲक्सेस करणार. बट तुम्हाला चेक करायचं असेल, जर लेट्स कन्सिडर करा इथे तुम्ही हे इन्स्टॉल नाही करताय, तुम्ही हे रिपॉझिटरी तुमच्या सिस्टममध्ये ॲड नाही करताय, तर तुम्ही कमांड यूज करू शकता एक git pull डायरेक्टली. जसं की तुम्हाला ती रिपॉझिटरी ॲड न करता त्या रिपॉझिटरीमधनं काही
काही पॅकेजेस पुल करायचे असेल तर इथे तुमच्याकडे अवेलेबल आहे हेल्म पुल कमांड. कुठून करायची आहे तर बिटनामी मधून करायची आहे. आणि काय करायचं आहे तर सिंपल कन्सिडर करा अपाचे. ओके, आपण बघितलं होतं मगाशी नाव अपाचे वाला. तर हा जो पॅकेज आहे हा पॅकेज अजूनही आपल्याकडे नाही आहे. तर हा पॅकेज तो काय करेल, तो बिटनामी या रिपॉझिटरीवरून घेऊन येईल. बघा इथे काय दिसत आहे, अपाचेचा पॅकेज दिसतोय. याला तुम्ही टार करून चेक करा काय काय अवेलेबल असते त्यामध्ये, ते तुम्हाला बघता येईल. टार -x आणि अपाचे एंटर LSC अपाचे म्हणून CD और सिंपली LS अपाचे LS. तर इथे दिसते ह्या सगळ्या डायरेक्टरीज. तर चार्ट कशा पद्धतीने असतो, तर चार्ट असतो या सगळ्या गोष्टींचा मिळून एक चार्ट बनलेला असतो. क्लिअर झालं, समजलं का इथपर्यंत? हे आपण बघितलं आहे की बाय डिफॉल्ट ज्या कंपनीज ने बनवून ठेवलेले चार्ट्स आहेत त्यांचा यूज कसा करायचा. अंडरस्टूड. बट आपल्याला त्यांनी क्रिएट केलेलं यूज करायचं नाहीये, आपण आपला क्रिएट करणार. ओके, सो क्विक गाइड. ओके, वी हॅव एव्हरीथिंग इन्स्टॉल्ड इट. रेपो बघा इथे यांनी पण एक्झाम्पल दिलेलं आहे सेम. हेल्म रेपो ॲट बिटनामी समथिंग लाईक दिस. सर्च रेपो रिपोजिटरी मधले सगळ्या गोष्टी आपण इथे चेक करू शकतो. हेल्म रेपो अपडेट, जर काही अपडेट ऑलरेडी झाले आहे आपल्याला चेक ते आपल्या सिस्टम सोबत सिंक करायचे असेल तर जस्ट डू हेल्म रेपो अपडेट, हेल्म इन्स्टॉल. सो एवढ्या साऱ्या कमांड्स तुम्ही बघितलेल्या. हेल्म लिस्ट, जेवढे पण तुमचे हेल्म रिपॉझिटरी तुम्ही डाउनलोड करून ठेवलेले असणार त्यांना तुम्ही लिस्ट करू शकता. अनइन्स्टॉल करण्यासाठी अनइन्स्टॉल कमांड आहे. सो जे तुमचं इन्स्टॉलेशन झालेलं असणार आहे तर इथे तुम्ही हेल्म अनइन्स्टॉल tomcat एंटर uninstalled. So now kubectl get pods. इथे तुम्हाला लास्ट मधला अच्छा kubectl, तर लास्ट मधला जो टॉमकॅटचा पॉड रन झालेला तो इथे गायब दिसेल. तुम्हाला दिसणार का नाही? व्हेरी गुड. सो डिफॉल्ट मध्ये जे काही गोष्टी करू शकतो आपण त्या करून बघितल्या. बघितले की नाही बघितले सांगा. तर आता आपण बघू की स्वतःचा हेल्म चार्ट कसा क्रिएट करायचा. आपली अप्लिकेशन तर आपल्या पद्धतीने आपल्याला डिफाईन करावी लागेल. बाहेरच्यांनी काय तिथे यूज केलेलं आहे, कसं काम केलेलं आहे आपल्याला आयडिया नाही आहे. बट नाव जस्ट क्रिएट युअर ओन हेल्म चार्ट. इथे डॉक्युमेंट हाऊ टू चार्ट्स. Okay, so this is the document to understood what's inside our charts. इकडे बघा काय म्हटलंय, हेल्म युजेस द पॅकेज फॉर्मॅट कॉल्ड चार्ट्स. आता यामध्ये एक हायरार्की आपल्याला मिळते. आपण जेव्हा पण हेल्म चार्ट आपण क्रिएट करणार तर हेल्म चार्ट क्रिएट झाल्यानंतर त्याची एक हायरार्की मिळते. ती हायरार्की म्हणजेच या पद्धतीची हायरार्की असेल. लेट्स कन्सिडर वर्डप्रेस इज नथिंग बट युअर अप्लिकेशन. अंडरस्टूड. देन त्यानंतर तुमच्याकडे ह्या सगळ्या डायरेक्टरीज अवेलेबल होणार जेव्हा तुम्ही एक चार्ट क्रिएट करणार. आता चार्ट क्रिएट कसं करायचं सर, तर त्यासाठी कमांड आहे हेल्म क्रिएट. यूज केलंय का याने कुठे? ओके, आपण बघू त्याला. हेल्म क्रिएट ही कमांड यूज करायची.
हेल्म क्रिएट आणि जे पण नाव तुम्ही देणार ते नाव तुम्हाला घ्यायचं, इथे लिहायचं हेल्म क्रिएट वर्डप्रेस. सो वर्डप्रेस इज नाव क्रिएटेड. अंडरस्टूड. देन वर्डप्रेस जर क्रिएट झाला, एक चार्ट क्रिएट झाला, तर त्यामध्ये काय काय गोष्टी असतात, तर चार्ट डॉट वाय एम एल. चार्ट डॉट वाय एम एल मध्ये तुमची इन्फॉर्मेशन असेल की हा चार्टचा वर्जन कोणता आहे, ह्या चार्टचा जस्ट एक सिम्पलची एक्झाम्पल, अप्लिकेशन वर्जन आणि चार्टचा वर्जन इथे मेन्शन केला जाईल. तुम्हाला माहिती आहे वर्जनिंग काय असते, सो सिम्पल ते डिफाईन करण्यासाठी चार्ट डॉट वाय एम एल असेल इथे. देन देन इकडे असेल तुमच्याकडे रीडमी लायसन्स वाले फाइल्स जे की ऑप्शनल असतात. देन व्हॅल्यूज डॉट वाय एम एल. आता व्हॉट इज दिस व्हॅल्यूज डॉट वाय एम एल, तर इथे असेल तुमचे सगळे व्हेरिएबल्स, एन्व्हायरमेंट्स. ओके, तर डिफॉल्ट कॉन्फिगरेशन व्हॅल्यूज फॉर दिस चार्ट. जेवढ्या पण कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला व्हेरिएबल पाठवायचे असेल ते सगळे व्हेरिएबल्स तुमची यामध्ये लिहावे लागेल तुम्हाला व्हॅल्यूज डॉट वाय एम एल मध्ये. क्लिअर. देन चार्ट्स. आता लेट्स कन्सिडर करा हा वर्डप्रेसला काहीतरी डिपेंडन्सी आहे. जसं की आता लेट्स कन्सिडर जावा अप्लिकेशन असेल, तर जावा अप्लिकेशनसाठी जावा इन्स्टॉलेशनची आवश्यकता असतात. तर जावा इन्स्टॉलेशनसाठी अगेन एखादा चार्ट जर आपण बनवलेला असेल तर तो इथे इथे टाकू शकतो. म्हणजे दोन चार्ट आहेत, एक चार्ट दुसऱ्या चार्टवर डिपेंड आहे, तर दुसरा चार्ट असेल तो कुठे असेल, या डायरेक्टरीमध्ये. देन क्रिएट हे याची काही तेवढी गरज नाही आहे. कस्टम रिसोर्स डेफिनेशन आहे. टेम्पलेट्स. आता ही मेन डायरेक्टरी आहे आपल्याकडे टेम्पलेट्स, ज्यामध्ये असेल तुमचे पूर्ण फाइल्स, डिप्लॉयमेंट्स, सिक्रेट्स, डिमन सेट, स्टेटफुल सेट, कॉन्फिग मॅप, सगळ्या गोष्टी तुमच्या या टेम्पलेटवाल्या फोल्डरमध्ये असतील. कळलं का. तर सिंपल एका चार्टच्या आतमध्ये या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार, जे की आपण इथे एल एस करून बघितलेलं आहे. इफ यू वॉन्ट टू चेक एल एस अपाचे हिअर, सी चार्ट डॉट लॉग आहे, चार्ट डॉट वाय एम एल आहे, रीडमी, चार्ट्स वाली डायरेक्टरी एक दिसेल, फाइल्स वाली डायरेक्टरी दिसेल. ज्या पण फाइल्स तुम्हाला इंडेक्स डॉट एच टी एम एल और whatever the files you want to move inside the chart application, तर फाइल्स वाली डायरेक्टरी असेल. सर टेम्पलेटमध्ये काय असेल, तर टेम्पलेटमध्ये बघा, टेम्पलेटमध्ये पूर्ण फाइल्स असणार. अपाचेमध्ये या टेम्पलेटवाल्या डायरेक्टरीचा खूप जास्त व्हॅल्यू आहे. तर इथे बघा तुमच्याकडे सगळ्याच कॉन्फिग मॅप ह्या पूर्ण फाइल्स तुम्ही इथे लिहून ठेवणार. आणि जेव्हा तुम्ही अपाचेला इन्स्टॉल करणार तेव्हा काय होतं ॲक्च्युली, तर ह्या पूर्ण फाइल्स वन बाय वन एक्झिक्यूट होतं. ह्या पूर्ण व्हॅल्यूज चेक केलं जातं इथल्या चार्ट डॉट वाय एम एल मध्ये. त्याचं वर्जन काय आहे, चार्ट्समध्ये फाईल अजून एखादा चार्ट आहे का, फाईल्समध्ये कोणत्या फाईल्स आहे, टेम्पलेट्समध्ये ह्या ज्या काही फाईल्स आपण लिहिलेल्या आहेत ह्या सगळ्या फाईल्स एक्झिक्यूट होणार वन बाय वन. आणि या पूर्ण फाईल्सवर जे व्हेरिएबल्स पास करायचे आहे तर ते व्हेरिएबल्स कुठे जाणार, या व्हॅल्यूज डॉट वाय एम एल मध्ये. तर या पद्धतीने आपला एक हेल्म चार्ट असतो. आपण आतापर्यंत काय केलंय, एक एक फाईलला सेपरेटली एक्झिक्यूट केलेलं आहे, पण ते करायची गरज नाही आहे. पूर्ण काय करायचं, एका फाईलमध्ये लिहायचं, एका डायरेक्टरीमध्ये लिहायचं आणि देन सिम्पली त्याला एक्झिक्यूट करून टाकायचं. इझी आहे. आता थोडंसं इझी वाटत असेल की प्रत्येक फाईल आपल्याला सेपरेटली करायची गरज नाही, आपण फक्त पूर्ण फाईल्स एका डायरेक्टरीत लिहून त्या डायरेक्टरीला एक्झिक्यूट करू शकतो. तर आता याचा यूज केस काय आहे, तर रिपिटेटिव्ह जे टास्क तुम्ही करताय, हेल्म अप्लाय, क्यूबसीटीएल अप्लाय, क्यूबसीटीएल अप्लाय, क्यूबसीटीएल अप्लाय फॉर एव्हरीथिंग, ते तुमचं करायचं आता जर करायची गरज नाही पडणार, कारण आपल्याला आता काय माहिती आहे, हेल्म चार्ट माहिती आहे. आणि हेल्म चार्ट हा मोस्टली सगळ्यांनाच यूज करावा लागेल, कारण सेपरेट सेपरेट फाईल्समध्ये काम होत नाही, हेल्म चार्ट्समध्ये काम होतं. आणि काय होतं तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी, की काय असते, सगळ्या फाईल्स तर एकाच डायरेक्टरीत लिहायचे आपल्याला.
अंडरस्टूड. सो हे काम करावं लागेल. तर आता सर आपला स्वतःचा क्रिएट कसं करायचं. सो हेल्म क्रिएट एक काम करू, आपण एक डायरेक्टरी बनवू यामध्ये, ज्यामध्ये आपले चार्ट्स अवेलेबल राहतील. or you can directly go and create helm create my chart. ओके, ॲप माय चार्ट ॲप असं काही पण नाव द्या तुम्ही, आपण अंडरस्टँडिंग साठी माय चार्ट लिहितोय. माय ॲप चार्ट समथिंग लाईक दिस, or web server chart, or whatever the name you want to use it. Simple. Helm creating my app chart ls. इथे दिसेल तुम्हाला एक डायरेक्टरी क्रिएट झाली. याला सिंपल तुम्ही चेक करा आता. माय ॲप चार्ट काय केलं आपण, mkdir कमांड यूज केली आहे का या डायरेक्टरी क्रिएट करायला. नाही, आपण काय केलं, हेल्म क्रिएट आणि आपल्या डायरेक्टरीचं नाव दिलं आहे. तर हा एक डायरेक्टरी क्रिएट झाला आहे माय चार्ट. आता यामध्ये ऍक्च्युली काय असते, तर यामध्ये त्याच गोष्टी असेल ज्या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत. chart.yml, चार्ट्स, टेम्पलेट अँड व्हॅल्यूज.yml. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या येतात, बाकी ऑप्शनल असतात. सो हिअर ls my chart, sorry, my app chart. आणि देन यामध्ये मी चेक करा टेम्पलेटमध्ये, तर टेम्पलेटमध्ये त्या गोष्टी असेल ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट आपल्याला आहे. आणि सिंपल आता तुमचं काम काय असणार आहे, या फाईल्सला रिप्लेस करणे. आणि ह्या फाईल्स तर तुम्ही लिहिलेल्या आहेत ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे डिप्लॉयमेंट .yml फाईल कसं लिहायची, इंग्रेस YML कसं लिहायचं, सर्व्हिसेस कसं लिहायचं, HPA तुम्ही शिकून जाणार, तुमचा हा टास्क आहे HPAचा. अंडरस्टूड. तर या फाईल्स आता सिम्पली तुम्हाला रिक्वेस्ट काय करायची आहे, रिप्लेस करायची आहे. एवढं तर आयडिया आहे ना तुम्हाला, आहे का. तर काय करणार आता आपण, या तिन्ही फाईल्सला रिप्लेस करू. रिप्लेस करण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्या फाईल्स. डिप्लॉयमेंट इथे चेक केलं तर दिस वन डिप्लॉयमेंट सेट, सिक्रेट पण अवेलेबल आहे, service.yml पण अवेलेबल आहे. आणखी काय अवेलेबल पाहिजे त्याला, इंग्रेस. सो इंग्रेस फोल्डरमध्ये इंग्रेस फाईल पण अवेलेबल आहे. आहेत सगळ्या फाईल्स अवेलेबल. तर ह्या सगळ्या फाईल्स आता आपण कुठे टाकणार, या लोकेशनला टाकून देणार. कळलं का, काही समजलं आहे की नाही सांगा. कावेरी, माधुरी, Yes, sir. उमेश, ओके, गुड. सो या पद्धतीचा कन्सेप्ट आहे. आता आपण काय करतोय, तर सिम्पली आपल्या या सगळ्या फाईल्स मूव्ह करायच्या, मूव्ह करायच्या, और यू कॅन सिम्पली चेंज द व्हॅल्यूज ऑफ दोज फाईल्स अँड ट्राय टू एक्झिक्यूट अगेन. तर आपल्याकडे भरपूर काही कंटेंट ऑलरेडी क्रिएटेड आहे. गेट ऑल, भरपूर काही आपण ऑलरेडी क्रिएट करून ठेवलं आहे. तर आपण काय करू, सगळ्या गोष्टी आधी डिलीट करू, kubectl, जेणेकरून आपण डिप्लॉयमेंट हेल्म चार्ट यूज करू तेव्हा ओव्हरलॅप नको व्हायला. डिलीट डिप्लॉय, काय नाव आहे, ॲपल
मोबाईल रिप्लिका सेट्स ह्या दोन डिलीट झाल्या, यांना करायचं आहे डिलीट. आर रिप्लिका सेट आणि देन आर एस टी समथिंग, नो आर एस, देन आर एस असते की आर टी एस असते रिप्लिका सेट, लिहून टाकू. RTS सर. आर टी एस असते का? येस सर. नो, शॉर्ट फॉर्म नाही आहे त्याचा. ठीक आहे, मी पूर्ण नाव लिहितो, त्याचा शॉर्ट फॉर्म नंतर ना बघू. रिप्लिका सेट, अच्छा ते रिप्लिका सेट नाही आहे, काय आहे, नॉट दिस आर सेट. ओके, आर सेट होतं ते, डिलीट झालं. त्यानंतर आणखी काय बाकी आहे, एकदा परत चेक करू. गेट ऑल, ओके हे डिप्लॉयमेंट अवेलेबल आहे त्यामुळे तो खालचं डिलीट करणार नाही. डिप्लॉय, माय डिप्लॉय, माय डिप्लॉय, एंटर. Done. Next, services SVC आधी चेक करू किती अवेलेबल आहे. आता एक स्टेटफुल सेट अवेलेबल आहे, त्याचा असल्याचा काही फरक नाही पडणार. पॉड्स माय ॲप वाला डिलीट करू, सर्व्हिसेस पण माय ॲप वाली डिलीट करू, कारण त्या काय होऊ शकते, ते ओव्हरलॅप होऊ शकते. आपले नावं सेम सेम आहेत, तर त्यामुळे मी डिलीट करायचा विचार करतोय. डिलीट SVC, पॉड कोणता आहे, माय ॲप आणि माय HTTP. माय ॲप वाला डिलीट केला तरी आपलं काम होऊन जाईल. ओके, so almost all things we deleted. Now what we can do, simply कॉपी करायचे आपल्या फाईल्स या डायरेक्टरीमध्ये. तर ते विज्युअल स्टुडिओ कोडने तुम्हाला इझिली समजेल. तर विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये सर कसं घेणार, डायरेक्टरीज आपण कुठे बनवल्या आहेत, इथे बनवल्या आहेत, LS, करेक्ट. तर इथनं आधी आपल्याला काय करावं लागेल, आपल्या गिटहबवर पुश करावं लागेल. पुश केल्यानंतर काय होईल, तो आपल्या लोकल सिस्टममध्ये कॉन्फिगर होईल. एवढं सिंपल आहे. तर त्यासाठी काय करणार आपण, LS, तर RM-RF
अपाचेला डिलीट करा, अपाचे हायफन याला पण डिलीट करा आणि हेल्म चार्टला पण, पॅकेजेसला पण डिलीट करा. 3 गोष्टी आपल्या डिलीट झालेल्या आहेत. येस, आपला हेल्म चार्ट आहे. सो git add, एंटर, git push, git commit -m, git commit झालं. देन त्यानंतर added, ओके, देन सिंपली git push origin main, आणि यासाठी तो काय मागणार, ID पासवर्ड मागणार. सो एक टोकन मी सध्या जनरेट केलेला आहे. सो टोकन स्टिकी नोटवर राहतं, स्टिकी नोट लोड होतंय. ओके, जरा टाइम घेतोय तो. सो हिअर इज दी गिटहब. लई टाइम घेतोय. तर इथे ही कमांड एक्झिक्यूट करा, तोपर्यंत मी युजर नेम टाकतोय. एंटर, आलंय का? हो ना बाबा, ओपन. सो सिंपल, मी याला कॉपी करतोय. स्टिकी नोट वर्क करत नाहीये. ओके, डन. ओके, सो सिम्पली नाव आता आपल्या सिस्टममध्ये येऊन आपण काय करणार, गिट पुल करणार. गिट पुल origin main. परफेक्ट, माय चार्ट आलेला आहे. व्हेरी गुड. सो परफेक्ट टेम्पलेट, माय चार्ट वगैरे पूर्ण आलेला आहे, इथे दिसत आहे. तर आता बघा, आपल्याकडे ज्या फाईल्स आहेत सिंपल आपण कॉपी करू शकतो. सो डिमॉन सेट माय चार्ट दिसतंय इथे. माय चार्ट, आपण ह्या सगळ्या गोष्टी डिलीट करा इथनं आणि टेम्पलेटमध्ये जाऊन ह्या गोष्टी रिप्लेस करायच्या. सो यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक नाही आहे त्या सगळ्या गोष्टी डिलीट करा. इथे बघा हेल्म चार्ट कशा पद्धतीने लिहिल्या जाते. तर इथे दिसेल तुम्हाला डिप्लॉयमेंट लिहिलेली. डिप्लॉयमेंटमध्ये नेम, तुमच्या चार्टचं नाव असेल, हे ऑटोमॅटिक तिथून कॅप्चर केलं जातं. कुठून? तुमच्या चार्टवाल्या फाईलमधनं. तर chart.yml इथे जे तुम्ही तुमच्या ॲपसाठी चार्ट देणार नाव, सी इकडे दिसत आहे माय ॲप चार्ट, ऑटोमॅटिक त्याच नावाने इथे घेतलेलं आहे. आणि हे जे नाव असेल हे नाव तुमचं फॉरवर्ड केलं जातं युजिंग दिस टर्म.
include my app chart dot full name. देन लेबल्स, तर यांचा सध्या जरी तुम्ही काही विचार करायचा नाही, फक्त यूज कसं होतं तेवढं बघा. आणि जे काही व्हेरिएबल्स तुम्ही इथे पास करणार व्हेरिएबल व्हॅल्यूज डॉट वाय एम एलमध्ये, हे व्हॅल्यूज डॉट वाय एम एलमधनं तुमचे व्हेरिएबल्स कसे यूज करायचे, तर सिम्पल इथे यूज करायचे या पद्धतीने. बघा डिप्लॉयमेंट आहे, रिप्लिकाज आहे, रिप्लिकाजमध्ये काय दिलेलं आहे इथे, डॉट व्हॅल्यूज डॉट रिप्लिका काउंट. आता डॉट व्हॅल्यूज डॉट रिप्लिका काउंट मीन्स हा कुठे जातोय, हा व्हॅल्यूज मध्ये जातोय आणि व्हॅल्यूज मध्ये जी रिप्लिका काउंट एक की अवेलेबल आहे त्या कीला तो कॅप्चर करतोय. मी आता इथे या साईडला ओपन करतोय व्हॅल्यूज, याची गरज नाही आपल्याला. तर बघा डिप्लॉयमेंट वाली फाईल अंडरस्टूड करतोय आपण की लिहिले कशी जातीये. तर व्हॅल्यूज डॉट रिप्लिका काउंट, व्हॅल्यूज डॉट रिप्लिका काउंट, रिप्लिका काउंट कुठे दिसतोय तुम्हाला व्हॅल्यूज मध्ये, तर व्हॅल्यूज ही फाईल आहे आणि इथे दिसेल तुम्हाला रिप्लिका काउंट. तर व्हॅल्यू कशी यूज करायची समजलं, डॉट कॅपिटल व्ही व्हॅल्यूज आणि रिप्लिका काउंट, आणि ते कुठे लिहितोय आपण, रिप्लिकासाठी लिहितोय. तर हा व्हॅल्यूज डॉट कडे येऊन इथे हा जो की आहे हा चेक करणार आणि याला जी व्हॅल्यू असेल तो इथे व्हॅल्यू असाइन करणार. क्लिअर. देन सिलेक्टर मध्ये बघा मॅच लेबल्स दिलेला आहे, सिलेक्टर मॅच लेबल्स. सध्या इथे तर काय दिलेलं नाही आहे, मॅच लेबल्स मध्ये ब्लँक आहे. पॉड अनोटेशन, सो इथे तुम्हाला दिसेल पॉड अनोटेशनचा कन्सेप्ट, बट ब्लँक आहे, ते पण जात नाहीये. आणखी तुम्हाला इथे दिसेल इमेज, सी इमेज, इमेज दिसतीये. तर इमेज इथे तुम्हाला काय दिसतंय, तर इमेज मध्ये दिसेल तुम्हाला रेपॉझिटरी एनजीएनएक्स, सी व्हॅल्यूज डॉट इमेज. आता इथे काय दिसत आहे, व्हॅल्यूज मध्ये इमेज, इमेजच्या आतमध्ये काय, इमेज आतमध्ये रेपॉझिटरी एनजीएनएक्स, कळलं. देन इमेज मध्ये व्हॅल्यूज डॉट टॅग असेल, येस तिथे टॅग असायला पाहिजे. ठीक आहे, क्लोज करू. येस, तर टॅग दिलेला आहे. आता इथे रेपॉझिटरी मध्ये एनजीएनएक्स आणि एनजीएनएक्सचा टॅग, कळलं का कशा पद्धतीने वर्क होतं इथे. तर एक काम करू आपण, ह्या रिप्लेस न करता यामध्ये ज्या आवश्यक आहेत आपल्याला त्यांनाच थोडं एडिट करू. आणि या हेल्मचार्टला एक्झिक्यूट करू. इथे व्हॅल्यूज वाली फाईल ओपन ठेवतोय मी. एनजीएनएक्स पाहिजे, ओके. टॅग्स आपल्याला ठीक आहे नाही दिला तरी चालेल, स्पेसिफिक वर्जन तर आपल्याला यूज करायचं नाही आहे. तर इथे कोणती इमेज असेल, एनजीएनएक्स. देन अगेन इथे चेक करा काय काय अवेलेबल आहे, इमेज पूल पॉलिसीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जसं जसं तुम्ही बघणार तसं तसं क्लिअर होत जाते. पोर्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण फाईल्स तर ऑलरेडी लिहिलंय. हां, एक टर्म आहे, एक टास्क आहे तुमचा, लिहा तुमच्या बुकमध्ये लाईव्हनेस आणि रेडीनेस. व्हॉट इज धिस लाईव्हनेस अँड रेडीनेस, हे तुम्ही मला सांगणार. खूप इझी टॉपिक आहे, लाईव्हनेस रेडीनेस, फक्त तुम्ही रीड करून घ्या. व्हॉल्यूम्स आपण ऑलरेडी शिकलोय, व्हॉल्यूम्स कसं करायचं, कशा पद्धतीने माउंट करायचं. तर हे बघ आपण इथे फाईलमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते तुम्हाला दिसेल इथे. नेक्स्ट, येस झालं, एवढंच आहे, जास्त काही नाही आहे. एन्व्हायरमेंट पास करायचे असेल तर सिम्पल इथे लिहावं लागेल तुम्हाला -env आणि पास करत जावं लागेल एन्व्हायरमेंट्स. तर जसं जसं तुम्हाला समोर जाता येईल तसं तसं तुम्हाला हेल्मचार्ट आणखी एक्सप्लोर करता येईल. पण सध्याच्या कंडिशनला या पद्धतीने तुम्ही हेल्मचार्ट तुमचा स्वतःचा जो क्रिएट केला आहे तो डिप्लॉय करून बघू शकता. रिप्लिका काउंटमध्ये आपण 3 रिप्लिका काउंट देऊ शकतो. एनजीएनएक्स मध्ये एनजीएनएक्सची इमेज सोडून आपण अपाचे 2 देऊ शकतो, व्हॉट एव्हर यू वॉन्ट.
इट्स अप टू यू. सो git add. काही नाही करतोय मी फक्त इथे काय केलंय, रिप्लिका चेंज केलेला आहे. ट्राय करतोय की होतो का हा एक्झिक्यूट. एवढा वेळ. ओके, सो कमिट करायला लागेल. स्लो का करताय काम, थोडंसं राहिलंय लास्ट. Just try to execute this. Git pull origin main helm install my chart, my app, sorry, enter. अच्छा, helm install नाव दे म्हणतोय तो. हायफन GENERAT जनरेट हायफन नेम असं काय म्हणतोय. डिप्लॉइड, येस. बघा, हेल्म इन्स्टॉल आपला जो आपण डायरेक्टरी यूज केली आहे, हेल्म चार्ट क्रिएट केला आहे तो त्याने यूज केला आहे. अँड देन त्या सिम्पली जनरेट नेम मीन्स वॉट, आपल्या जे काही क्रिएट होत आहे त्यासाठी त्याने नेम जनरेट केला आहे. तर सिम्पली एक आय डी दिली आहे डिप्लॉइड अँड नेम स्पेस. बघा डिफॉल्ट स्टेटस काय आहे, डिप्लॉइड आहे, रिव्हिजन 1, इन्स्टॉल कम्प्लीट, अँड हिअर इज दी बेसिक इन्फॉर्मेशन. क्लिअर. तर यामध्ये तुम्हाला जर चेक करायचं असेल ls काय बघतो आपण, kubectl get pods. सो इथे तुम्हाला दिसेल माय ॲप चार्टचे 3 रिप्लिकास क्रिएट झाले आहेत. सी, आपण काउंट काय केला होता, काउंट वाढवलेला आहे इथे, आणि ही व्हॅल्यू कुठे पास होती आहे, रिप्लिकास मध्ये पास होती आहे. सी, व्हॅल्यूज डॉट रिप्लिका काउंट. अंडरस्टूड. इमेज कोणती पास होती आहे, nginx वाली इमेज पास होती आहे. इमेज म्हणजे कंटेनर मध्ये आल्यानंतर कंटेनर मध्ये इमेज पास होती आहे. सी, अंडरस्टूड. तर या पद्धतीने तुमचा एक हेल्म चार्ट ऍक्च्युअली काम करतो. मला एवढं हेल्म चार्ट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की कशा पद्धतीने वर्क होतं. कळलं? इथपर्यंत समजलंय? कुणाला काही इश्यू, प्रॉब्लेम? सो हेल्म चार्ट या पद्धतीने यूज करायचा. ठीक आहे, तर इथेच थांबूया. हेल्म चार्टची पूर्ण प्रॅक्टिस करा.